मला सांगा की परभणी लोकसभा मतदारसंघातून अनेक कार्यकर्त्यांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की लोकसभेमध्ये राहुल लोणीकर यांना उमेदवारी देण्यात यावी। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रवास करत असताना अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मी भेटी घेतल्या। एकंदरीत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक सरपंच भारतीय जनता पक्षाचे आहेत, सर्वाधिक मार्केट कमिटीचे डायरेक्टर भारतीय जनता पक्षाचे आहेत, सर्वाधिक नगरसेवक असतील, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य असतील आणि एकंदरीत विचार केला तर 6 पैकी 3 विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत, ज्यामध्ये लोणीकर साहेब असतील, ज्यामध्ये जिंतूरचे आमदार मेघनाताई बोर्डीकर असतील, आमच्या सहयोगी पक्षाचे रत्नाकरजी गुट्टे असतील। 6 पैकी 3 आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत। संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी वर्चस्व आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची इच्छा अशी होती की ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षानेच ही जागा लढवली पाहिजे, जेणेकरून गेल्या अनेक वर्षापासून जे विकासाचा बॅकलॉग या जिल्ह्याचा राहिला आहे तो भरून काढण्यासाठी कुठंतरी भारतीय जनता पक्षाचा मोदीजींसाठी हातवरी करणारा एक खासदार या ठिकाणाहून पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांची होती। ती भावना सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या कानावर आम्ही त्या ठिकाणी घातली, सन्माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही कानावर त्या ठिकाणी घातली आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना ही त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे। मला खात्री आहे की पक्ष निश्चित आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार त्या ठिकाणी करेल आणि भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार या ठिकाणाहून देईल। असं जरी असलं तरी पक्ष पातळीवर जो काही निर्णय होईल तो सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून, सन्माननीय नेते लोणीकर साहेबांसोबत चर्चा करून पक्षाचा जो काही निर्णय असेल तो त्या ठिकाणी मान्य करून महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी कामाला लागू। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंडू जाधव देखील त्या ठिकाणी खासदार आहेत, ते गेल्या 2 टर्मपासून खासदार आहेत, त्यांचं वर्चस्व आहे परभणी लोकसभा मतदारसंघात। ही निश्चित गोष्ट मान्य करावं लागेल की 1990 पासून या लोकसभा क्षेत्रावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव असणारा हा जिल्हा त्या ठिकाणी होता आणि आत्ता परिस्थिती पाहिली तर प्रचंड विपरीत आहे। पूर्वी बाळासाहेबांच्या नावावर, आत्ता मोदीजींच्या नावावर बंडू जाधव त्या ठिकाणी निवडून आले, परंतु या जिल्ह्याचा विकासाचा जर दृष्टिकोन आपण पाहिला, आज आपण चंद्रपूरसारखा जिल्हा घेतला, लातूरसारखा जिल्हा घेतला, अनेक जिल्ह्याचे उदाहरणं मी महाराष्ट्रभर फिरत असताना पाहतो की ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र हे प्रचंड डेव्हलप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। पर्यायी जर तुलना आपण परभणीशी केली तर परभणीमध्ये मात्र उद्योगासाठी कुठलेही प्रयत्न स्थानिक खासदाराकडून त्या ठिकाणी झालेले दिसून येत नाहीत। फक्त आणि फक्त सभामंडप बांधलं एवढं काम खासदाराचं नाही किंवा एखादा 5 लाखाचा सिमेंट रोड दिला म्हणजे ते काम खासदाराचं होऊ शकत नाही। देश पातळीवर व्यापक निर्णय करण्यासाठी किंवा धोरणात्मक निर्णय करण्यासाठी या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या पद्धतीनं बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून, नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांची कामं आम्ही सोडवली युतीच्या मध्यंतरीच्या काळामध्ये, युतीच्या काळामध्ये, आणि त्या माध्यमातून गंगाखेड रस्ता असेल, जिंतूर रस्ता असेल, पाथरी जाणारा रस्ता असेल, हे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी परभणीकरांना माहिती आहे की गुडघे इतक्याले खड्डे या रस्त्यावर पडलेले होते। कुठलाही खासदार यासाठी निधी उपलब्ध करू शकला नव्हता, परंतु लोणीकर साहेबांच्या माध्यमातून, सन्माननीय गडकरी साहेब, सन्माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून ही प्रमुख जिल्ह्यांची रस्ते जोडण्याचं काम, दळणवळणाचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। अनेक प्रश्न या परभणीचे आहेत। असं म्हणतात जगात जर्मनी, भारतात परभणी, परंतु हे फक्त मणिपूरचं राहिलेलं आहे। परभणीमध्ये निष्क्रिय लोकप्रतिनिधींचं राज्य असल्यामुळं कुठंतरी खाण किंवा पाहिजे का बाण पाहिजे या गोष्टीवर आत्तापर्यंत त्यांनी मतं मिळवली, परंतु दुर्दैवाने या जिल्ह्याचा विकासामध्ये त्यांचा कुठलाही वाटा त्या ठिकाणी या जनतेला दिसून आला नाही। त्यामुळे एक सुप्त प्रकारची लाट, सुप्त विरोधी लाट स्थानिक खासदारांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आहे। कुठेतरी धोंडे जेवण दिल्याने किंवा कुठेतरी एखादा सप्ताह केल्याने निवडणुका जिंकता येत नसतात, लोकांना भावनिक करून जिंकता येत नसतात। तर विकासाच्या अजेंड्यावर खासदारांनी निवडणूक लढवावी, माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेली मोठी 5 कामं सांगावी किंवा आमच्या कालखंडामध्ये मागच्या टर्ममध्ये आम्ही केलेले 25 कामं आम्ही खासदारांना उघड व्यासपीठावर त्या ठिकाणी सांगू शकतो। त्यामुळे सर्वसामान्यांची भावना त्या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पार्टीने जर कमळाच्या चिन्हावर ही लोकसभा लढवली
तर खात्रीशीर सांगतो की काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीचाच खासदार त्या ठिकाणी निवडून येईल. मेघना बोर्डीकरांचं देखील भाजपकडून नाव चर्चेत भारतीय आहे. जनता पक्षाकडे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अनेक उमेदवार असे आहेत की जे सक्षम आहेत. उमेदवार सक्षम असल्यामुळं संघटन जे भारतीय जनता पक्षाचं 2100 बूथवर पाहिजे, बूथ स्तरापर्यंत भारतीय जनता पार्टीने यावेळेस व्यूहरचना केलेली आहे आणि बूथ स्तरापर्यंतची बांधणी पूर्ण त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं उमेदवार राहुल लोणीकर असेल, उमेदवार बोर्डीकर जी असतील किंवा उमेदवार आणखीन जानकरजी किंवा कोणी असतील, तर भारतीय जनता पार्टीचं मजबूत संघटन या ठिकाणी आहे आणि भविष्याच्या कालखंडामध्ये एक विजन घेऊन महाराष्ट्रातील इतर लोकसभांपेक्षा जास्त मतांनी ही जागा निवडून आणण्यासाठी सर्व तरुणांपर्यंत आम्ही मोदीजींचा संदेश त्या ठिकाणी पोहोचून या ठिकाणची जागा महायुतीची जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महादेव जानकरांचं देखील मोठी चर्चा ऐकायला मिळते परभणी. आता हा निर्णय निश्चित पक्ष पातळीवरचा आहे, त्यावर मी बोलणं संयुक्तिक होणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना मी आपल्यापर्यंत सांगितली की कमळाच्या चिन्हावर या ठिकाणाहून उमेदवार निवडून गेला पाहिजे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चाचे आहात, तुमची कशा पद्धतीने व्यूहरचना आहेत काय नाही? महाराष्ट्र भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता युवा मोर्चाने प्रचंड मेहनत गेल्या 2 वर्षांपासून त्या ठिकाणी घेतलेली आहे. जसा मी प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून सातत्यानं युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून युवकांना कौशल्य विकासच्या माध्यमातून असेल, मुद्रा लोनच्या माध्यमातून असेल किंवा MSMEच्या स्कीमच्या माध्यमातून काही लघु उद्योजक तयार करणे असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर आम्ही त्या ठिकाणी फोकस करून जास्तीत जास्त तरुणांपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि संघटनात्मक बोलायचं झालं तर मी प्रचंड पाहिलं की 25 जानेवारीला आम्ही संपूर्ण देशामध्ये फर्स्ट टाईम वोटर जे आहेत त्यांचं संमेलन प्रत्येक विधानसभेमध्ये 2-2 ठिकाणी याचं नियोजन केलं आणि पहिल्यांदा मतदान करणारे हे तरुण किंवा युवती यांना मोदीजींबद्दल प्रचंड आकर्षण आहे. याचं कारण मुख्यत्वे असं आहे की जे मुलं कधी 10वीला होती, 12वीला होती, त्यांच्यासोबत मोदीजींनी परीक्षा पे चर्चा नावाचा कार्यक्रम गेल्या सातत्याने 4-5 वर्षापासून मोदीजी करतात. त्यामुळं पोरांनी परीक्षेचं दडपण घेऊ नये, पालकांचं दडपण त्या ठिकाणी घेऊ नये, परीक्षेचं दडपण घेऊ नये आणि कुठलंही आत्महत्यासारखं वेगळं पाऊल उचलू नये. म्हणून एक कुटुंब प्रमुख म्हणून जसं मोदीजींनी त्यांच्यासोबत सातत्याने युवांसोबत डायलॉग ठेवला, मग ते 10वी-12वीचे पोरं आज फर्स्ट टाईम वोटर्स आहेत. मग अशा फर्स्ट टाईम वोटर्सचं संमेलन प्रत्येक विधानसभामध्ये देशभरातल्या 5000 ठिकाणी हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येक विधानसभेमध्ये साधारणतः 1000 ते 1500 युवक आणि युवती होत्या आणि त्यांच्यासोबत थेट मोदीजींनी संवाद साधला. त्या माध्यमातून आम्हाला कळालं की निश्चित मोदीजींबद्दल तरुणांच्या मनामध्ये एक आकर्षण आहे. मला अभिमान वाटतो की युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून देशभरामधल्या युवांचं एक मोठं नमो युवा महासंमेलन हे देशाचं एकाच ठिकाणी होणार होतं देशात आणि ते नमो युवा महासंमेलनाची आयोजनाची जिम्मेदारी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र म्हणून आमच्यावर दिली. नागपूर शहरामध्ये तो कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी केला. साधारणतः 1 लाख युवा तरुण असतील, युवती असतील त्या ठिकाणी विद्यापीठ मैदानावर नागपूरला जमा झाले आणि देशभरांमध्ये निवडणुकीचा एक चांगला संदेश देण्याचं काम युवा मोर्चाच्या माध्यमातून युवांपर्यंत हा संदेश देण्याचं काम या नमो युवा महासंमेलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही केलं. आणि आत्ता बोलायचं झालं तर आम्ही ग्रामीण आता प्रत्यक्ष निवडणुकांना सुरुवात झालेली आहे. जी रचना भारतीय जनता पक्षाने केलेली आहे साधारणतः 7,500 माझे युवा मोर्चाचे विस्तारक हे प्रत्येक शक्ती केंद्रापर्यंत जाऊन त्या ठिकाणी 100-150 याच तरुणांच्या भेटी घेऊन त्यांना मोदीजींनी केलेलं काम, मग CAAचा कायदा असेल, 370 कलम असेल, तुमचं राम मंदिराचा विषय असेल किंवा त्या तरुणांसाठी केलेल्या मी आपल्याला पूर्वीच्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या योजना असतील, ह्या सर्व सांगून त्यांना मोदीजींना मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी आवाहन करण्याचं काम माझे 7,500 विस्तारक हे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आता करत आहेत. साधारणतः 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. तत्पूर्वी पूर्ण ग्रामीण भागातील प्रत्येक बूथपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा त्या ठिकाणी पोहोचून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचं आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी 400 पार मोदीजींचे खासदार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने कंबर कसली आहे.